राजन विचारे यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे। ठाण्यामध्ये त्यांनी आज शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। या दरम्यान आमदार आदित्य ठाकरे यांच्याशी बातचीत केली आमचे ठाण्याचे प्रतिनिधी शुभम कोळे यांनी। पाहूयात। खासदार राजन विचारे यांच्या प्रचारसभेला सुरू झालेले राजन विचारे जे आहेत ते उमेदवारीचा अर्ज भरण्याकरता गेले आणि या माझ्यासोबत या ठिकाणी आदित्य ठाकरे आहेत। आपण पाहतो लोकांचं प्रेम जे आहे, अनेक लोकांना शक्ती प्रदर्शन म्हणतात हे प्रेमाचं प्रदर्शन आहे आणि ते आपलं दिसतं। भाजपने सी बेलकडे इथपासून सुरुवात आहे। ठाण्यातून एकच नाव समोर आहे, राजन विचारे साहेब। काय वाटतंय का 100% करतील आणि आम्ही हे वैयक्तिक रेकॉर्डसाठी करत नाही। आज देशाचे संविधान भाजपला बदलायचं त्याच्या विरोधात आम्ही लढत आहोत। तुमच्या चॅनलचं नाव लोकशाही आहे, हीच लोकशाही धोक्यात आलेली। तुम्हाला किती वेळा नोटीस आलं बंद करायला चॅनल, याच्याच विरोधात आम्ही लढत आहोत। काय वाटतं आपण पाहतो देशभरात परिवर्तन होणार आणि भाजपची जी सत्ता आहे ती निघून जाणार। कारण एकच झालं, देशात माहिती झालं संविधान डॉक्टर आंबेडकर लिहिलेलं आहे, आम्ही बदलून देणार नाही। किंवा ठाण्यात नसेल तर भीती बसली त्यांच्या मनामध्ये, कोणाला लढायचं नाहीये। म्हणून ऑप्शन दिलं तर ते गुवाहाटीला परत बनवून जातील। काय वाटतंय का आपल्यामध्ये मी साथ नाही, एवढं सांगतो महाविकास जास्तीत जास्त सीट घेतली आणि इंडिया आघाडी आपण पाहू शकता अत्यंत अप्रतिमाचं वातावरण आहे। अजूनही सांगतो बीजेपीने अधिकार संबंध अजून तो तिला सुटलेला नाही। मुख्यमंत्र्याला प्रचंड कोंडीत पकडण्याचं काम करत आहे। घटना पाहिजे मुख्यमंत्री असल्या कारणाने मुख्यमंत्र्यांना भाजपने जरा कान पिळला तर आपलं सगळा खेळ खतम होऊन जाईल। काय वाटतं बघा मागे समजायला पाहिजे लोकांनी निवडणूक हातात घेतली। नाशिकची उमेदवार जाहीर झाली का? आणि नाशिकमध्ये भुजबळांनी जाहीर करून टाकलं की उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची लाट आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।